समारंभ निर्दंब सर्वथा काळ सार्थक केला त्यानी धरिला मणी विठ्ठल निळा प्रगट निकट शोभे रुक्मणी रम्यवाणी सदय धवल हासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा 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 करू प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया 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 दुसरे चरण संताजिया धन भगवान कथे विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे
तुमचा अनुग्रह पावन झालो तुझा अनुग्रह पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपोलिया मुकम करोति वाचाला पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा नामवाचे श्रवणी कीर्ती नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचे लाडके निश्चेम भक्त असणारे निळोपराय निळोपरायाचा 4 चरणाचा संतांच्या माध्यमातून नामाचं वर्णन करणारा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटासा अल्पसा परिहार म्हणजे तो असा श्री काळभैरवनाथ महाराजांचा उत्सवानिमित्तानं चाललेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 10वे या पदार्पणामध्ये होत आहे. स्थळ ग्रामस्थ मंडळी दावडी कान्हुराज कान्हुरकर मळा दावडी तालुका खेड जिल्हा पुणे सर्वच ग्रामस्थ मंडळीच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा चाललेला भव्य दिव्य असा नाम सप्ताह. इथं कोणी लहान नाही कोणी मोठं नाही, सगळे ज्याच्यात सहभागी आहेत. अगदी लहाना थोरापासून ते मोठ्यापर्यंत. आजचे कीर्तनाचे यजमान आशिष गंगाराम मुरे उद्योजक, विजय बबन मुरे उद्योजक, रोहिदास बाबुराव कान्हुरकर माननीय उपसरपंच आणि माणिक मारुती कान्हुरकर शेतकरी. आजच्या कीर्तनाचे 4 मानकरी आहेत महाराज, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सगळेच ग्रामस्थ मंडळी आहात, वडीलधारी मंडळी आहात, माता भगिनी आहेत, सुंदर दिसतात, तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. लावण्यपूर्ण असं अखंड हरिनाम सप्ताह आहे. सुंदर असं नियोजन आहे. गावाच्या बाहेर मंदिर आहे पण शोभा मात्र अतिसुंदर आहे. गावाची शोभा ही मंदिरावरून तर ओळखली जाते, घराची शोभा कशावरून ओळखली जाते? एक दाका कशावरून? बाईवरून, अंगणावरून. अंगणावरून मग बाई कळते कशी? तशी गावाची शोभा मंदिरावरून समजते. मंदिर पाहिल्याच्या नंतरच असं कळलं की भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आहे. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. दादा तुम्हालाही तेवढे धन्यवाद. सुंदर असं नियोजन केलेलं आहे या सप्ताहाचं. आणि आज आपल्या या सप्ताहाकरता लाभलेले गुणीजन कलाकार मंडळी म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, बीड जिल्ह्याचं भूषण असणारे अविनाशजी महाराज मोरे, ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही द्यावे माईक सरळ करा. विठ्ठल 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 विठ्ठल
धन्यवाद. आणि ज्यांच्या आवाजामुळं महाराष्ट्रातील असा आवाज आहे की ती झोप लागली ना महाराज, त्या गायला लागले की माणूस झोपेतून उठून त्यांच्यापर्यंत जातो. माझ्या बाबतीत तसं झालं. आळंदी आता उद्यापासून माझ्या दारामध्ये, तिथं संस्थेच्या दारामध्ये सप्ताह असतो. गेल्या वर्षी माझी डिलेवरी झालेली असून सुद्धा मी यांचा आवाज ऐकल्याबरोबर उठून बाहेर आले. म्हणलं सुवर्णताईच गातात, म्हणून सुंदर असा आवाज आहे. त्यांच्या आवाजाच्या ओढीनं माणूस उठून तिथपर्यंत जातो. मला म्हटलं अर्ध कीर्तन होसर येतात का नाही, कारण की ट्रॅफिक फुल जाम होती. काकांना बाहेर काढून आणलं म्हणून आलोत, नाही तर ते म्हणत चालत चला. आलोत, नशीब त्या पण आल्या पाठीमागून. त्यांनाही द्यावेत तेवढे धन्यवाद. आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवाज वादक, ज्याला आपण 6-7 वर्ष, किती वर्ष झाले इथं येऊन, 4-5 वर्ष ज्यांना आपण पाहता, सुवर्णताईलाही तुम्ही पाहता, असा छोटा भाऊ. आणि हाही छोटाच भाऊ आहे. सुंदर असं वादन आहे. महाराष्ट्रातील सुकजीदादा मुंडे यांचा तो शिष्य आहे. म्हणून विशाल महाराज बांगर यांनाही द्यावेत तेवढे पुन्हा पुन्हा धन्यवाद. ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतले काही गुणीजन विद्यार्थी आहेत, त्यांनाही धन्यवाद. माझे मिस्टर प्रशांतजी महाराज पाखरे. आता तुमचं सगळ्यांचं घेतलं, आमचं जाताना भांडण लागतं ना. मग सगळ्या दुनियाची घेतले, माझंच घ्यायला काय झालं नाही का, घ्यायला तर नाव लागतंच. म्हणून प्रशांत महाराज पाखरे आहेत. माझ्या कृष्णाई आध्यात्मिक मुलींची वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेतील कीर्तनकार अश्विनीताई आहे, कुंतीताई आहे, त्यांनाही धन्यवाद. विनेकरी आहेत बाबा, तुम्हालाही धन्यवाद. कोणाचाही नाम उल्लेख राहिला असेल तर क्षमस्व असावी. ज्ञानराज यूट्यूब चॅनलवाले आहेत दादा, तुम्हालाही धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती, काळभैरवनाथांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे, महाराजांना पहिल्या दिवशी नामावरती किंवा रूपावरती बोलावं. उशीर होऊ अगर ना हो, नियोजन असो किंवा नसो, आपलं तसं नियोजन सुंदर आहे. लई मोठी मातीला असून का उपयोगी महाराज, रडत एक पण नाही. रडला बी पाहिजे ना कोणतरी. तसे नामवंत कलाकार 2 असो किंवा 3 असो, लावण्यपूर्ण शोभा आहे. लय असण्याला काय मजा आहे महाराज. 3घच आहेत पण भरून निघतील महाराज कशाला बी. म्हणून वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे की पहिल्या दिवशी महाराजांना नामावर किंवा रूपावरती बोलावं. आरंभी आवडी आदरी आले नाम. आरंभाच्या वेळे भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखाला आलं पाहिजे. कट्टर शेतकरी असतो ना, खानदानी शेतकरी, खानदानी शेतकरी, इथं सगळे शेतकरीच आहेत ना. खानदानी पाऊस पडल्याच्या नंतर घरात झोपतो तो नाही, आजा पाजानं 7-12 लिहून ठेवलेला तो गहाण ठेवतो तो नाही. खानदानी शेतकरी जो असतो की पाऊस पडल्याबरोबर शेतामध्ये पहिल्या काकरीला तिफन आणून ठेवतो. तिफन कळते का, गवत निघतं का काय निघतं, त्याने पेरल्या जातं. पहिली मूठ त्या तिफणीवरती, त्या चाड्यावरती धरल्याबरोबर शेतकरी काय म्हणतो महाराज, गणराज गणपती काम लागू दे सुती. हर हर महादेव पार्वती. आणि मग पेरणीला सुरुवात करतो महाराज. आधी गणेशाचं वंदन करतो आणि मग पेरणीला सुरुवात करतो. तसं वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, पहिल्या दिवशी महाराजांना नामपर बोलावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरिभक्तपरायण विमलताई मोरे, त्याही आज इथे उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद.
विठ्ठल 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 मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर या देहाचे काही कर्तव्य आहेत महाराज. काय कर्तव्य? ज्या कर्तव्यासाठी हा मनुष्य देह आपल्याला मिळाला त्याचे काही कर्तव्य आहेत. मुखानं नामस्मरण, कानानं भगवंताचं गुणगान ऐकलं पाहिजे, याच्याकरता हा मनुष्य देह मिळाला. आणि ते कार्य जर या देहातून झालं नाही तर त्या देहाचं सार्थक नाही महाराज. सार्थक 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 नाही. सार्थक कळण्याकरता निरर्थक गोष्ट ही कळली पाहिजे. सार्थक कळण्याकरता निरर्थक म्हणजे काय? सावलीला तेव्हाच किंमत आहे जेव्हा उजेड आहे. उजेड नसेल तर महाराज सावलीला किंमत नाही. तशी निरर्थक गोष्ट या जगामध्ये सार्थक गोष्ट जर करून घ्यायची असेल तर या जगामध्ये अनेक निरर्थक माणसं जन्माला आलेली आहेत. विठ्ठल विठ्ठल मग हा अनमोल जन्म आपल्याला शून्यातून मिळाला महाराज. अनेक योनी फिरून आल्याच्या नंतर हा जन्म आपल्याला मिळाला. मग ह्या जीवाचं सोनं करायची संधी आपल्याला या नरदेहात आहे. ह्याचं सोनं करण्यासाठी क्वचित लोकांनीच ह्या नरदेहाचं सोनं केलं महाराज. महाराष्ट्रातील ज्यांना गान कोकिळा पुरस्कार मिळाला महाराष्ट्राची त्या असणाऱ्या आपल्या लता दिदी की ज्यांच्या गाण्यामुळे आपलं जीवन सार्थकी लागतं. मला आजही काही महिला अशा आहेत की त्यांचं गाणं ऐकल्याच्या नंतर एक संसार करण्याची दिशा त्यांना प्रदान होते. आणि तो आज आवाज अजरामर आहे. त्या गेल्या तरी आज त्या अजरामर असल्यासारखा तो आवाज आजपर्यंत आपल्या कानाभोवती बोलतो. आणि विशेष त्यांच्या आवाजाचा असं आहे, एखादा वीर जर सीमेवरती गेल्याच्या नंतर जोपर्यंत तो आवाज कानावरती येत नाही महाराज, वीर मरण आल्यासारखं वाटत नाही. काय त्यांचा आवाज प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये पोहोचलेला. मग एका पत्रकाराने लता दिदींना प्रश्न केला, तुम्हाला महाराष्ट्राची गान कोकिळा पुरस्कार का मिळाला? लता दिदीने सुंदर उत्तर दिलं. ऐका, लता दिदीने सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये मी ज्यावेळेस गाण्याला सुरुवात केली, या गाण्याकरता माझा मी देह समर्पित केला. पण एक दिवस असा आला, मला चित्रपटामध्ये पहिलं गाणं गाण्याची संधी मिळाली. आणि ती संधी मिळाल्याबरोबर त्या संधीचं सोनं केलं. आणि त्यानंतर मला भारतरत्न पुरस्कार आणि महाराष्ट्राची गान कोकिळा म्हणून पुरस्कार मिळाला. विठ्ठल विठ्ठल मग हा नरदेह आम्हाला मिळाला, तुम्हालाही मिळालाय. अनेक कष्टाने मिळाला. ज्ञानोबरायापासून ते सकल संत मांदियाळीपर्यंत तो नरदेह मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजापासून ते शहाजी राजापर्यंत हा अनमोल किमतीचा नरदेह मिळाला. मग क्वचित लोकांनी त्याचं काय केलं? सोनं केलं. त्या संधीचं सोनं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं काय जमेल ते केलं. साधे भोळे मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केलं. पण या पृथ्वी तलावरती राजांचे मंदिर कुठे नाहीत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना त्या संधीचं सोनं केलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनात काहीच मोजक्या लोकांनी त्या संधीचं सोनं केलं. आपल्यालाही करता आलं पाहिजे महाराज. संधीचं सोनं कुठपर्यंत असतं? पहिली ते 5वी पर्यंत मुलाला वळण लावायची एक आईच्या ठिकाणी एक संधी असते. माता माऊल्यावर नीट आहे का? मुलाला संस्कार घडवण्याची संधी 1ली ते 5वी पर्यंत ती संधी ज्या आईच्या पदरात पडते ना, त्या आईच्या उदरामध्ये ज्ञानोबासारखे तुकोबासारखे संत जन्माला येतात. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. पण आपली संधी मिशा फुटल्याच्या नंतर जेव्हा म्हणतो का म्हातारे, तेव्हा आपल्याला संधी कळती महाराज. पण तेव्हा नाही. मला सांगा महिला मंडळ, बाई विचारानं श्रेष्ठ पाहिजे का दिसण्याला श्रेष्ठ पाहिजे? हे म्हणा का बाई दिसायला श्रेष्ठ पाहिजे का विचारानं श्रेष्ठ पाहिजे?
आपलं दिसण्यात गेलं ना वळण कधी लागायचं लागत नाही, टाइम निघून जातो. सासू सुनाची मालिका बघण्यासाठी भांडणं. एक पोरगा असतं त्याला मॅगी करायची आणि त्याच्या पुढं मांडायची खाय. कसा ज्ञानोबा तुकोबा? कधी महिलेने विचार केलाय का कौशल्या मातेने प्रभू रामचंद्राला काय शिकवलं असेल? माझी जिजाऊ आई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलं ज्ञान दिलं असेल? रुक्मिणी आई साहेबांनी कुठलं देहांत प्रायश्चित्त घेतलं असेल म्हणून ज्ञानोबराय घडले. व देवकी यशोदेनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कुठल्या लीला शिकवल्या असतील ह्याचा कधी महिला मंडळाने विचार केलाय का? आणि ज्या महिला मंडळाने हा विचार केलाय ना, ज्या घरामध्ये कौशल्या कळाली तिला राम कळाला, जिला यशोदा देवकी कळाली तिला कृष्ण कळाला, जिला जिजाऊ आईसाहेब कळाल्या तिला छत्रपती शिवाजी महाराज कळाले, आणि जिला रुक्मिणी आईसाहेब कळाले तिला ज्ञानोबा तुकोबा कळाले. महाराज याच्याकरता महिला कशी पाहिजे? श्रेष्ठ विचाराची पाहिजे. विठ्ठल विठ्ठल संस्कार घडवण्याचं या नरदेहाचं सार्थक करण्याकरता जी जीवन संधी आपल्याला मिळाली तिचं सोनं करता आलं पाहिजे. आयुष्याच्या साधने, 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 साधने, आयुष्याच्या 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 साधने, साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. सुरुवातीला नाही तर मध्यांतरी काळामध्ये तरी करता आलं पाहिजे. मध्यान्ह काळामध्ये
क्षणामध्ये नाही तर शेवटच्या क्षणाला तरी त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. ऐका, महाराष्ट्रामध्ये अनेक संत कवयित्री होऊन गेल्या, पण भारताच्या बाहेर एक कर्माबाई म्हणून नावाची एक संत होऊन गेली. त्यांचं चरित्र असं मी वाचलं. कर्माबाईंची खिचडी म्हणून त्या प्रसिद्ध होत्या भारताच्या बाहेरमध्ये. त्यांचा नेम असा होता, गावाच्या बाहेर एक झोपडी होती, सुंदर सारवलेली, अंगणामध्ये तुळस, अंगण सारलेलं. आणि कर्माबाईंचा नेम होता, वयोवृद्ध शरीर झालेलं, रोज उठायचं, गावामध्ये 5 घरं मधुकरी मागायची आणि त्या मधुकरेमध्ये तांदूळ आणि डाळ हा 2 पदार्थ घेऊन घरी यायच्या. घरी आल्याच्या नंतर चूल पेटवायच्या. चूल माहिती आहे का? कुठं पेटती? घरात? गॅसवर काय आहेत का चुली? धूर बघितलाय कधी? धूर आपण म्हणत नाही का तो हा धूर निघू दे, तो धूर वेगळा, चुलीचा धूर वेगळा. कर्माबाई त्या चुलीवरती खिचडी शिजू घालायची, पाणी वतायची, तांदूळ वतायची, डाळ वतायची. ती कर्माबाई होती महाराज. मला शेवटच्या क्षणामध्ये तरी त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे हा विषय सांगायचा आहे. ती खिचडी मांडल्याच्या नंतर चुलीला ज्यावेळेस जाळ घालायच्या त्यावेळेस मुखामध्ये एक भजन गायच्या. जय कृष्ण 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 गिरिधर कृष्ण 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 जय जय श्री बाल मुकुंद जय जय श्री बाल मुकुंद जय कृष्ण 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 गिरिधर कृष्ण कृष्ण कृष्ण. भजन सुरू व्हायचं खिचडी टाकल्यापासून ते शिजेपर्यंत. खिचडी शिजल्याबरोबर आकाशाकडे बघायच्या. हे कृष्णा, हे प्राण सख्या, हे मनमोहना, हे कान्हा, ये ना बाबा, भात शिजलाय रे, मला भूक लागली, तुझी वाट बघण्यामध्ये माझा टाइम निघून जातो, ये ना बाबा. अहो रात्र कितीतरी दिवस त्या रोज नित्यनेम चालू होता. खिचडी शिजायची, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा करायचा. शिजोपर्यंत मुखामध्ये नामस्मरण, शिजल्याच्या नंतर आवाज द्यायचा. भगवान श्रीकृष्ण बोलवल्याबरोबर यायचा. जगाचा बाप मनमोहन कान्हा बिनती करो दीन रे, राह तक थे मेरे मनमोहन कान्हा बिनती करो दीन रे, मनमोहन कान्हा बिनती करो दीन रे. रात्रंदिवस त्याची विनंती करायची. आणि जगाचा बाप 5 वर्षाचं बाल अवस्थेचं रूप घेऊन, डोक्यामध्ये मोराचा पीस आहे, हातामध्ये छोटीशी बासरी आहे, कमरेला पितांबर आहे, आणि येऊन त्या कर्मा आजीच्या ताटामध्ये मटा 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 खिचडी खायचा महाराज. असे अनेक दिवस गेले. गावकऱ्यांना यातलं काही माहीत नाही. पण एक दिवस असा आला, कर्माबाई काही दिवसांना आजारी पडल्या आणि त्यांचं निधन झालं. गावातल्या सगळ्या लोकांनी त्यांचा अंत्यविधी आटोपल्याच्या नंतर चरित्रामध्ये असं बघायला मिळालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुसऱ्या दिवशी गुराख्याचं रूप धारण करून आला. 5 वर्षाचंच वय आहे. खांद्यावरती रुमाल आहे, हातामध्ये छोटीशी काठी, आणि दाराच्या झोपडीला येऊन थापा मारायचा. आजी मी आलोय, गुरं सांभाळता सांभाळता मला भूक लागली, मला खिचडी खायला दे. असे अनेक दिवस भगवान परमात्मा रोज दुपारी यायचा, कर्माबाईची झोपडी वाजायचा. हे लोकांनी पाहिल्याच्या नंतर कर्माबाईची
शेवटच्या अवस्थेतली संधीचं सोनं केलेलं ज्यावेळेस लोकांना समजलं महाराज, गाव शोकामध्ये गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं. आपल्यामुळं एखाद्याला जर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घडत असेल तर आल्या जन्मामध्ये सुरुवातीला तरी त्या जीवनसंधीचं सोनं करता आलं पाहिजे, किंवा मध्यान्ह काळी तरी करता आलं पाहिजे, किंवा उतरत्या वयात तरी आपल्याला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण राम नामामध्ये तेवढी ताकदच तेवढी श्रेष्ठ आहे महाराज. नाम किती मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी सार, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी सार, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानोबरायांनी निवृत्ती दादांना प्रश्न केला, निवृत्ती दादा, या जगामध्ये सगळ्यात मोठं काय आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. चाड म्हणजे पेरायचं का. ज्ञानोबरायांना पेरायचं होतं का. चाड शब्दाचा अर्थ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. रहस्य गुह्य. चाड शब्दाचा अर्थ रहस्य गुह्य. ते गुह्य ज्ञानोबरायांनी निवृत्ती दादांना विचारल्याचं ज्ञानोबराय निवृत्ती दादा म्हणतात, गगनाहुनी वाढ नाम आहे. या गगनापेक्षा ही श्रेष्ठ काय आहे. नाम आहे. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज. आपण घेतलं तर दुसरेही तरतात आणि आपण घेतल्याच्या नंतर आपणही तरतो महाराज. एवढी ताकद त्या नामामध्ये आहे. नामधारकांचा ठसा, नामधारकांचा ठसा, नामधारकांचा ठसा, नामधारकांचा ठसा. तरले तरती हा बरोबरचा नामधारकांचा ठसा, नामधारकांचा ठसा, नामधारकांचा ठसा. नामधारकांचा ठसा. म्हणून नाम अत्यंत श्रेष्ठ आहे, खूप मोठे आहे महाराज. रामायणामध्ये सुंदर दृष्टांत आलेला आहे. गंधमादन नावाचं वानर, ते वानर प्रभू रामचंद्राच्या सेनेमध्ये पताका हाती घेण्याचं काम करत होतं. आणि प्रभू रामचंद्रासोबत चालत असताना, सगळ्यात पुढे चालत असताना लक्ष्मणजींनी पाहिलं आणि हनुमंतजीला प्रश्न केला, हनुमंतराया, इतकं सडपातळ वानर हे घेईन का. पताका हाती घेण्याचं काम करेल का. योग्य रीतीनं ते काम पार करेल का. लक्ष्मीजींना हा मनामध्ये संकल्प आला, म्हणजे विकल्प आला की हे वानर, एवढं सडपातळ वानर, ही ध्वजा सैन्याच्या वेळेस ज्यावेळेस युद्ध सुरू होईल त्यावेळेस ती पताका हाती घेऊन पार करेल का. मारुती रायाने सांगितलं, प्रभू तुम्ही त्याच्या बाहेर रंगावरती जाऊ नका, त्याचा अंतरंग तुम्हाला बघायला मिळेल. लक्ष्मीजींना भगवा हनुमंतरायाच्या शब्दावरती मान ठेवला. कारण की आता लोक जास्त बाहेरचं बघतात, आतलं कोण बघतच नाही ना. रील आली आता. रील महिला मंडळाला नाही कळायचं पण आमच्या कलाकारला कळन. होय, रील बघितलं की 51,000 देते, तर इथं आल्याच्या नंतर मग शेवटाला देऊ वाटत नाहीत ना 51,000. रील बघितल्याच्या नंतर 51,000 तयार होते, पण इथं आल्याच्या नंतर मग जेव्हा रील निघते तेव्हा
मग असं वाटतं याला 5,000 बी द्यावेत का नाही. परमार्थ बाह्य रंगाने नाही, अंतरंगातला आहे. लक्ष्मीजींना वानराला, गंधमादन नावाच्या वानराला बाहेरील रंगाने पाहिलं, अंतरंग पाहिलं नाही. युद्धाला सुरुवात झाली. सगळ्यात पुढं गंधमादन पताका हातात घेऊन उभे आहेत. सगळं सैन्य सुरू झालं, युद्ध सुरू झालं. पण गंधमादनामुळं वानर सेना हरणा म्हणून कुंभकर्णाला राग आला. कुंभकर्णाचा डोळं गंधमादनावर होता. याचं काहीतरी करायला लागल म्हणून एका जणाला हाती घेतलं आणि सांगितलं, चंद्रावत नावाचा धनुष्य त्या ध्वजेवरती टाकायचं ना, आजच्या आज ती ध्वजा खाली पडली पाहिजे. चंद्रावत नावाचा धनुष्य भिर करत त्या ध्वजेपर्यंत गेला आणि त्या झेंड्यापासूनच ध्वजा काटली गेली. कमरेला फक्त तो बांबूच आहे. हे मारुतीरायाने पाठीमागून युद्ध करत असताना पाहिलं आणि आवाज दिला, गंधमादन. आवाज दिल्याबरोबर गंधमादनानं वरती पाहिलं, ध्वजा निसटून गेली. पण लक्षामध्ये आलं की लक्ष्मण प्रभूनं आपल्यावरती अगोदरच आक्षेप घेतला होता. त्या परीक्षेमध्ये आपल्याला खरं उतरावं लागल. भक्ती कशी आहे महाराज. वानर आहेत, प्रभू रामचंद्राबरोबर आपला जीव पणाला लावून युद्ध खेळे, पर त्याच्या बदल्यामध्ये काही घेतलं नाही महाराज. पाला खाऊन या पर्वत वाहिले, बांधिला सेतू सिंधूसी. पाला खाल्ला, पर्वत वाहिले, सिंधूशी बांधिला महाराज. काही त्याच्या मोबदल्यात काहीच नाही. आपल्याला जर टाळी वाजवा म्हणलं तर त्याच्या बदल्यात आपल्याला वाटतं का आपलं कीर्तनकारांनी वरून स्वागत करावं. भजन तर आपण म्हणतच नाही. वानर होते महाराज, काही एकनिष्ठ वानर होते. गंधमादनाच्या लक्षात आलं प्रभू आपल्यावरती अगोदरच आक्षेप घेत होते. ह्या परीक्षेमध्ये आपण परिपूर्णत्वाला उतरला पाहिजे. लगेच तिथून पळ काढला आणि किष्किंधेचा राजा सुग्रीव यांच्या कमरेला पांढरा शुभ्र शेला बांधलेला होता. हळूच गेले आणि तो शेला ओढला. युद्धामध्ये आले आणि कमरेचा बांबू काढला आणि उजव्या साईडला त्या बांबूच्या एका टोकानं होल पाडलं. होल पाडल्याबरोबर भळ 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 रक्त येऊ लागलं. त्याच्यामध्ये तो शेला भिजवला. हे कृत्य सगळं लक्ष्मण प्रभू बघत होते. अरे रे, डोळ्यातून पाणी येईना लक्ष्मणजीच्या, पण अंतकरण रडू लागलं. काय भक्ती आहे. शेला भिजवला, एका क्षणार्धात येळूला वर चढवल्या गेला. ध्वज पहिल्यासारखी वर तयार केली महाराज. ध्वज पुन्हा उभी आहे. कुंभकर्णाला राग आला आणि वानरं गिळायला सुरू केली. झप 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 वानरं गिळायला सुरुवात केली. सगळी वानरं गिळली. गंधमादन नावाचं वानरही गिळलं. गिळल्याच्या नंतर आत पोटामध्ये सगळे गेल्याच्या नंतर कुंभकर्णाचं पोट काय बारीक होतं का महाराज. येतंय का कुणाला वर्णन करता. विशाल असं कुंभकर्णाचं पोट महाराज. त्याच्यामध्ये सगळी वानर सेना आत गेली. गंधमादनानं सांगितलं, कोणीही भ्यायचं नाही. मी भजन म्हणतो, फक्त ते भजन तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणत राहा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन सुरू केलं. सगळे वानर सेना त्या पोटामध्ये गद 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 हलू लागली. त्या नामस्मरणाच्या बळावरती एवढा लख प्रकाश त्या पोटामध्ये पडला की कानाच्या होला वाट उजेड सूर्यनारायणाचा आतमध्ये आला. गंधमादनाने सांगितलं, आता आपली सुटका झाली. पट पट उड्या मारा. सगळ्या वानर सेनेनं कानामधून बाहेर उड्या मारल्या. गंधमादनाने उडी मारायची की कुंभकर्णाला कळालं की आपल्या कानावाट सगळी वानर सेना बाहेर आली. गंधमादनाने उडी मारायची एवढ्यामध्ये कुंभकर्णानं कानाला हात लावला आणि गंधमादन हातावरती घेतला. काही क्षणार्धात गंधमादन असा पालापाचोळा चोळतो तसा चोळा हाडा मासाचा एक गोळा तयार झाला. हातावाट रक्त बंबाळ खाली गळू लागलं आणि तो हाडा मासाचा गोळा भिर करत
प्रभू रामचंद्राच्या युद्धाच्या त्या प्रसंगी फेकला महाराज. पण ज्यावेळेस फेकताना त्या हातावरचे रक्ताचे शिंतोडे कान तोंडावरती पडले ना, त्याच्या वाटा आवाज येत होता, श्रीराम जय राम जय जय राम. कुंभकर्ण आश्चर्यचकित झाला आणि ते रक्तबंबाळ झालेला हात आपल्या कानाला लावला तर त्या रक्तातून आवाज येत होता, श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम. धावत पळत लंकाधिपती रावणाकडे गेला आणि रावणाच्या कानाला हात लावला. रावणाने हात झिडकारला, मेणातली तलवार बाहेर काढली आणि सांगितलं, बघू ते कुठला हात आहे. हात तोडणार एवढ्यामध्ये कुंभकर्ण म्हणाला, दादा अरे ज्याची पत्नी तू चोरून आणली तो एवढा सामान्य पुरुष नाही. अरे ज्याच्या मेल्याल्या माणसं सुद्धा, ज्याच्या सैन्यातले मेल्याल्या माणसाचं रक्त सुद्धा राम राम म्हणतं, तू त्याची पत्नी सोडून दे. आणि ज्यावेळेस रात्रीच्या 12 वाजता ज्यावेळेस युद्ध शांतपणे झालं त्यावेळेस हनुमंतरायाला गंधमादनाचं ते चुरडा मोरडा झालेलं शरीर सापडलं. प्रभू रामचंद्र लक्ष्मण प्रभू यांनी त्याचा तिथे देहाग्नी डाग दिला. काय नामाची ताकद आहे महाराज. नामस्मरणामुळे दुसऱ्याचाही उद्धार केला, स्वतःचाही उद्धार झाला. प्रभू रामचंद्र जगाच्या मालकाच्या हातानं देह अग्नी द्यावा लागला. ही नामामध्ये ताकद आहे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
समान काळ सार्थक केला त्यांनी. ज्यांनी मुखानं नाम, कानानं भगवंताचं श्रवण आणि भगवंताचं आपल्या हृदयामध्ये पाऊले धारण केले ना महाराज, त्यांनी काळ सार्थक केला. त्याच्याकरता मुखाला भगवंताचं नामस्मरण आलं पाहिजे महाराज. त्याच्याकरताच हे तोंड. घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाटे, घेई माझे वाटे, घेई माझे वाटे, घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाटे, विठोबाचे गोड नाम, विठोबाचे घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे, घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाटे, माझे वाटे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया ना गमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना गमाना खोया. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, घ्या रे तुम्ही कान ऐका विठोबाचे गुण. याच्याकरता देह दिला महाराज. देव दिला देह भजन, देव दिला भजन गोमटा. या भजनाकरताच हा गोमटा देह दिलाय महाराज. काय भजन केलं मीराई साहेबांनी. सुरुवात केली भजनाला महाराज घरामध्ये. दारं खिडक्या लावायच्या मीराई साहेब आहे. दारं लावायच्या, खिडक्या लावायच्या, मग घरामध्ये भजन करायच्या. राजाची कन्या आहेत, पण मर्यादा बघा भजनाची. दारं खिडक्या सगळं बंद करायचं. भजनाला सुरुवात कशी केली. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. एक तारी मीना हातामध्ये घेतला आणि भजनाला सुरुवात केली महाराज. भगवंत भेटे ना, येईना सुद्धा भगवंत. सांगा ना की मीरा कशी भजन करते. मीराबाईला अहोरात्र तरमळ सुरू झाली महाराज. अशाने भगवंत येईना, तशाने भगवंत येईना. शेवटचं हातामध्ये पैंजण उचललं आणि पायामध्ये बांधलं. पग घुंगारू बांध मीरा नाची रे. पायामध्ये चाळ बांधला आणि घरामध्ये नाचू लागल्या. नाचूगी 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 नाचूगी
हरि गुण गावत नाचोगे नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. नाचाला सुरुवात केली, संकल्प केला. जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा येऊन म्हणत नाही मीरा खूप भजन गोड करतेस, तोपर्यंत मी नाचायचं बंद करणार नाही. संकल्प केला, आईनं तो संकल्प ऐकला. ग मीरा, असं भगवंतावरती संकट टाकू नये. मीरेने सांगितलं नाही आई, मी भक्ती करते ते माझ्या देवाला आवडते का नाही, मी भजन करते ते माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याला आवडते का नाही, हे मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी नाचणं बंद करणार नाही. नाचू लागल्या महाराज. देह भान हरपल्या. या देहाचा प्रत्येक अवयव मीराबाईंचं भजन म्हणत होतं महाराज. हे सासो है आँखों जो शाम का सुमिरन किया करे, है शीश प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो बलिदान किया करे. ऐसी एक अंग ना अंग भजन करत होतं महाराज. भगवान श्रीकृष्ण बाजूला डोळे मिटलेले आहेत, आजूबाजूला पाहिलं विठ्ठल 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 विठ्ठल. आजूबाजूला पाहिलं कसला तरी आवाज येतोय म्हणून पाहिलं तर जगाचा बाप मीराई साहेब बरोबर साथीला नाचत होते. मीराबाईंनी पाहिलं आणि सांगितलं देवा माझ्याकरता नाचण्याकरता तुम्ही इथपर्यंत आलात, पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा धरणी मातेकडे बघून नाचत होते. मीराबाईने प्रश्न केला देवा एवढा वेळ झालाय नाचतोस पण माझ्याकडे बघून का नाचत नाहीयेस. देवानं सुंदर उत्तर दिलं मीरा भक्तीचं
भक्तीचं टोक तुझं एवढं पराकाष्ठला गेलेलं आहे की तुझ्याकडे बघण्याची हिंमत माझ्यामध्ये नाही. मग देवा नाचतोस का? मीरा याच्याकरता नाचतो की तुझ्या त्या भक्तीचं टोकाचं कर्ज फेडण्याकरता मी तुझ्या सोबत नाचत आहे. म्हणून अशा संतांनी नामस्मरण मुखानं केलं, भगवंताची कीर्ती कानानं ऐकली आणि त्या भगवंताचे सुकुमार पावले आपल्या हृदयामध्ये धारण केले. म्हणून अशा संतांचा काळ सार्थक झाला. त्यांनी धरिला मनी विठ्ठल. कुणी? पप्याच्या बापानी. काळ सार्थक कोणी केला? कोणी? कधोनी जोडीने. ज्यांनी भगवंताचं मुखामध्ये नामस्मरण घेतलंय, कानाला भगवंताची कीर्ती ऐकली, हृदयामध्ये भगवंताचे सुकुमार पाऊल साठवले, त्यांनी काळ सार्थक केला महाराज. त्यांचा काळ सार्थक झाला. आणि काळ सार्थक झाल्याच्या नंतर कीर्तनाचा समारंभ, निर्दंब सर्वथा. कीर्तनाचा समारंभ केला, पण कसा केला? दंभाने नाही, निर्दंभ सर्वथा. दंभ म्हणजे बाहेरील रंगाने परमार्थ करणं. डोळे झाकलेले भजनामध्ये दंग आहे, यग यग विठाबाई, पण अंतरंगाने मही विठाबाई कुठं शिकास. वरून अभंग येगा येगा विठाबाई, अंतरंगाने काहीतरी मागण्याची इच्छा आहे. समाजामध्ये कीर्तन करत असताना बाहेरील रंगाने सुंदर वाव आहे, पण अंतरंगामध्ये आज
असा आहे की भगवंतानं मला काहीतरी द्यावं, याच्या मोबदल्यामध्ये भगवंताने मला काहीतरी द्यावं, म्हणून हे दंभ आणि नाही कीर्तन नाही तर निर्दंब कीर्तन. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा. मग निर्बंध अवस्थेमध्ये कीर्तन केल्याच्या नंतर निळोबराय म्हणतात त्याला आपोआप समाधी लागते.